अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या देवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का आयुष्यामध्ये कोणी तुमची कदर करत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तेच आज मी तुला सांगणार आहे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीकधी अशी वेळ येते तेव्हा आपल्याला स्वतःलाच जाणीव होते की आपण ज्यांच्यासाठी आपलं सर्वस्व आयुष्य पणाला लावलं, ज्यांच्यासाठी एका शब्दांसाठी आपण धावून गेलो, तीच माणसं आज आपल्याला गृहीत धरत आहेत. आपण त्यांचे मेसेज वाचतो पण आपले मेसेज तासनतास पडून राहतात. आपण त्यांच्या गरजा समजून घेतो पण आपल्या डोळ्यातील पाणी त्यांना दिसतच नाही. मग मनात हा एकच प्रश्न येतो की मी कुठे चुकलो? मी तर फक्त आणि फक्त तर प्रेम दिलं, आदर दिला, मग बदल्यात मला दुर्लक्ष का मिळाले? भक्तांनो, आजचा हा विषय तुमच्या काळजाला भिडणारा आहे. म्हणून कलियुगातील सत्य घटनेवर आधारित असा हा संदेश आहे. म्हणून कृपया करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाळूमामा मार्फतचा हा संदेश आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमची किंमत शून्य झाली आहे, जर तुम्हालाही रोज अपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ, हा संदेश तुमच्यासाठी खास मी पाठवलेला आहे. माझ्या बाळा, आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत जिला सायलेंट पॉवर म्हणतात. ही शक्ती कोणावर ओरडण्यासाठी नाही तर स्वतःचं हरवलेलं साम्राज्य परत मिळवण्यासाठी आहे रे. आज आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा शांत राहून स्वतःला कसं सिद्ध करायचं. ही स्क्रिप्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. कारण आपण अशा गोष्टींवरून पडदा उचलणार आहोत ज्या सामान्यतः कोणीच सांगत नाही. तुमचं मन दुखावलं असेल तर आज त्याला औषध मिळेल आणि तुमच्या स्वाभिमानाला नवी उभारी मिळेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया, जिथे आपण स्वतःची किंमत स्वतः करायला शिकलो आहोत. जेव्हा आपल्याला वाटतं की कोणी आपली कदर करत नाही तेव्हा आपण काय करतो? आपण अधिक रडतो, अधिक विनवण्या करतो, समोरच्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्यासाठी, की मी तुझ्यासाठी किती काय केलं. पण मानसशास्त्र असं सांगतं की तुम्ही जेव्हा जास्त स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता तेवढी तुमची किंमत कमी होत जाते. लोक तुमच्या प्रयत्नांची नाही तर तुमच्या मूल्याची किंमत करतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही हाकेला ओ देऊन धावता तेव्हा समोरच्याला वाटतं की हा तर रिकामाच आहे, याला काहीच काम नाही. मग तो तुमच्या वेळेचा अपमान करायला लागतो. कदर न मिळण्याचं पहिलं कारण हे आहे की आपण स्वतःला खूप स्वस्त करून टाकलं आहे. आपण समोरच्याच्या आयुष्यात इतकी जागा व्यापली आहे की त्यांना आपल्या असण्याचं महत्त्वच उरलेलं नाही. माझ्या बाळा, सूर्य जर 24 तास आकाशात असता तर कोणालाच त्याचं कौतुक वाटलं नसतं रे. पण तो मावळतो म्हणूनच उद्याच्या पहाटेची ओढ लागलेली असते. तसेच तुम्हीसुद्धा लोकांच्या आयुष्यातून थोडं लांब जाणं गरजेचं आहे आणि अनुपस्थिती जेव्हा त्यांना जाणवेल तेव्हाच तुमच्या उपस्थितीची किंमत त्यांना कळेल. आपण खूप प्रेम देतो ही आपली चूक नाही, पण चुकीच्या जागी देणं ही आपली सर्वात मोठी चूक आहे. माझ्या बाळा, जिथे तुमच्या भावनांची किंमत कवडी मोलाची आहे तिथे हिरे उधळून काहीच फायदा होत नाही रे. म्हणून बाळा, ही तर फक्त कारण झाली. खरी गडबड तर तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःलाच कमी लेखतो. पण तुम्हाला माहीत आहे का, एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही न बोलताही समोरच्याला तुमची किंमत करायला भाग पाडते. ती गोष्ट नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे हा संदेश ऐकत राहा. मामा सांगतात, माझ्या बाळा,
आता तुम्ही म्हणाल की मी प्रयत्न करणं सोडलं तर ती व्यक्ती माझ्यापासून कायमची लांब जाईल का? मग याच शंकेतून आपण पुन्हा त्या चुका करतो ज्या आपल्याला टाळायला हव्यात. कदर न मिळण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे अतिउपलब्धता. आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो. त्याचं एक हास्य आपल्याला स्वर्गसुख देतं आणि त्याचा एक राग आपल्याला नरकात ढकलतो. आपली ही मानसिक परावलंबिता समोरच्याला एक अघोषित सत्ता देऊन जाते. त्यांना माहीत असतं की हा कुठेच जाणार नाही. याला कितीही ओरडलं तरी हा 2 दिवसांनी का असेना माझ्याकडे परत येईलच. हीच त्याची ती वेळ आहे जिथे आपल्याला स्वतःच्या स्वभावात बदल करायचा आहे. स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्ही वाईट नाहीच आहात. तुम्ही फक्त खूप चांगले व्यक्ती आहात आणि आजच्या जगात अति चांगुलपणा हा शाप ठरतो. माझ्या बाळा, जर तुम्हाला तुमचं स्थान परत मिळवायचं असेल तर तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल की तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याचा एक भाग आहात. त्यांचं संपूर्ण आयुष्य नाही. स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता तेव्हा जगाला तुमचा आदर करावाच लागतो. म्हणून माझ्या बाळा, हा बदल एका दिवसात होणार नाही, पण आज घेतलेला हा एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्यातील शांततेसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आता मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल, पण हीच ती ब्रह्मशस्त्रसारखी युक्ती आहे जी मोठे मोठे मानसशास्त्रसुद्धा सुचवतात. शांत राहून युद्ध कसं जिंकायचं हे आता आपण पाहणार आहोत. ही सायलेंट पॉवर तुमचं आयुष्य कसं बदलेल हे पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला समजेल. मग आता नक्की करायचं काय? तर सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे शांतता. अरे बाळा, ही शांतता रागाची नसावी रे, तर ती समजूतदारपणाची असावी. यालाच तर सायलेंट पॉवर म्हणतात. जेव्हा कोणी तुमच्याशी गैरवर्तन करतं किंवा तुम्हाला गृहीत धरतं तेव्हा त्यावर तावातावाने भांडण्यापेक्षा शांतपणे तिथून निघून जाणं जास्त परिणामकारक असतं. तुमचे शब्द जे काम करू शकत नाहीत ते तुमची शांतता करते. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा समोरच्याला विचार करायला भाग पाडता. त्यांना प्रश्न पडतो की हा माणूस जो आधी इतका बोलायचा, इतकी काळजी करायचा, तो आता अचानक गप्प का झाला? ही शांतता त्यांना आरसा दाखवते. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्याचा हा सर्वात सुसंस्कृत मार्ग आहे. ओरडल्यामुळे तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवता आणि समोरच्याला तुमच्यावर हसण्याची संधी देता. पण बाळा, शांत राहून तुम्ही तुमचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवता. शांत राहण्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दबला आहात, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आता तुमच्या मौल्यवान ऊर्जा अशा लोकांवर खर्च करणार नाही जे त्या लायकीचेच नाहीत. तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला दिलेली सर्वात मोठी चपराक असते. शांत राहिल्यानंतरची पुढची पायरी म्हणजे स्वतःवर काम करणे. जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे धावणे बंद करता तेव्हा तुमच्याकडे खूप वेळ उरतो. हा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. स्वतःला इतकं सक्षम बनवा की उद्या ते तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला तुमची प्रगती बघून पश्चाताप झाला पाहिजे. तुमचं यश हे तुमच्याच अपमानाचं सर्वात मोठं उत्तर असावं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या छंदात, कामात, ध्येयात व्यस्त होता तेव्हा तुमचं लक्ष लोकांच्या छोट्या मोठ्या वागण्यावरून हटतं. तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता तेव्हा जगाची नजर तुमच्याकडे बघताना बदलते. तुमची किंमत तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, लोकांच्या अभिप्रायावर नाही. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, स्वतःला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवायचं असेल तर दुर्लक्ष हे करावंच लागेल. लोक येतील जातील, पण तुमचं व्यक्तिमत्व असं असावं की जे कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलता तेव्हा जुन्या जखमा आपोआप भरून निघतात आणि नवीन संधीची दारं उघडतात. तुमचं शांत राहून केलेलं काम जेव्हा जगासमोर येतं तेव्हा तुमची कदर न करणाऱ्यांना त्यांची जागा कळते. स्वतःवर काम करणं ही पहिली पायरी झाली, पण यानंतरची प्रक्रिया अशी आहे की ज्यामुळे तुमच्याशी आदराने वागायला मजबूर होतील. तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही कोणीही तुमचा अपमान करू नये असं वाटत असेल तर ही पुढची लक्ष्मण रेखा नेमकी काय आहे ते नीट समजून घ्या. स्वतःवर काम करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निरोगी सीमा निश्चित कराव्या लागतील. माझ्या बाळा,
अनेकदा आपली कदर का केली जात नाही रे? कारण आपण कोणालाही कधीही आपल्या आयुष्यात येण्याची आणि आपल्याला दुखावण्याची परवानगी देतो. आपण नाही म्हणायला विसरतो. आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की लोक तुमच्याशी कसं वागू शकतात आणि कसं नाही. जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुमच्या वेळेचा आदर करत नसेल तर त्यांना स्पष्टपणे पण शांतपणे आपली नापसंती कळवा. सीमा आखणे म्हणजे समोरच्यावर रागवणे नव्हे, तर स्वतःच्या मानसिक शांततेचे रक्षण करणे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा ओलांडणाऱ्याला थांबवता तेव्हा त्यांना जाणीव होती की तुम्ही आता पूर्वीसारखे सॉफ्ट टार्गेट राहिले नाही आहात. लोक तुमच्याशी तितक्याच आदराने वागतात जितक्या आदराने तुम्ही स्वतःच्या नियमांचे पालन करता. त्यामुळे स्वतःची एक अशी लक्ष्मण रेखा तयार करा जी ओलांडण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही. परंतु बाळा, थांब. तुम्ही स्वतःला बदललं, सीमा आखल्या, पण तरीही एक अशी जागा आहे जिथे तुमची किंमत अजूनही धोक्यात आहे. ती जागा म्हणजे तुमचा मोबाईल. आपण नकळतपणे अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपली व्हॅल्यू कमी होते. हे डिजिटल रहस्य जाणून घेतल्याशिवाय हा संदेश सोडून पुढे जाऊ नका. माझ्या बाळा, सीमा निश्चित केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे डिजिटल शांतता पाळणे. आजच्या काळात आपली कदर कमी होण्याचे एक मोठे कारण म्हणजे सोशल मीडियावरील आपली अतिसक्रियता. आपण काय करतो, कुठे जातो, कोणासोबत आहोत हे सर्व आपण स्टेटस किंवा स्टोरीच्या माध्यमातून जगाला सांगत असतो. जेव्हा तुमची कोणी कदर करत नाही तेव्हा काही काळ जाणीवपूर्वक ही डिजिटल शांतता पाळा. समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीही माहिती मिळू देऊ नका. तुमची रहस्यमयता तुमची किंमत वाढवते. तुम्ही काय करताय, तुम्ही किती दुःखी आहात की सुखी आहात हे जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळत नाही तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलची उत्सुकता वाढू लागते. वारंवार त्याचे प्रोफाईल चेक करणे किंवा त्यांना जळवण्यासाठी मुद्दाम स्टेटस ठेवणे बंद करा. यालाच नो कॉन्टॅक्ट रूल असेही म्हणतात. अरे बाळा, ही शांतता तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी नाही रे. तुमची प्रायव्हसी ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती जपायला शिका. या डिजिटल शांततेचा वापर करत असतानाच तुम्हाला नवीन वर्तुळ, नवीन छंद जोपासावे लागतील. जेव्हा आपण एकाच ठराविक माणसाच्या मागे असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हेच आपलं जग आहे. पण खरं जग खूप मोठं आहे. तुमची कदर न करणाऱ्या लोकांच्या पलीकडे जाऊन नवीन माणसांना भेटा, नवीन गोष्टी शिका. जेव्हा तुम्ही नवीन लोकांमध्ये मिसळता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमची किंमत करणारे अजूनही बरेचसे लोक आहेत. एखादी नवीन कला शिका, जिमला जा किंवा एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घ्या. यामुळे तुमचे लक्ष त्या व्यक्तीवरून हटून स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे वळते. नवीन वातावरण तुम्हाला नवीन ऊर्जा देते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवते. जेव्हा तुमची कदर न करणारी व्यक्ती तुम्हाला नवीन रूपात, नवीन लोकांसोबत आनंदी पाहते तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने आपली चूक उमजते. तुमचे आनंद कोणावरही अवलंबून न ठेवता स्वतःच्या आनंदाचे स्तोत्र स्वतः निर्माण करा. हीच तुमची खरी सायलेंट पॉवर असेल. हे 5ही उपाय तुमच्या आयुष्यात क्रांती घडवून आणतील. पण व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा मूळ मंत्र सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्हाला कोणासमोरही कधीच रडण्याची वेळ येणार नाही. तो मंत्र काय आहे चला पाहूया. या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काचेच्या तुकड्याला कितीही पॉलिश केलं तरी तो हिरा बनवू शकत नाही. काही माणसंसुद्धा तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांची जागा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपीची नसते. जर कोणी सर्व प्रयत्न करूनही तुमची कदर करत नसेल तर हे समजून जा की त्यांची लायकीच नाही तुमचं प्रेम पचवण्याची. अशावेळी स्वतःला सावरून पुढे जाणं हे शहाणपण आहे. कोणाच्या तरी आयुष्यात पर्याय बनून राहण्यापेक्षा कोणाच्या तरी आयुष्यात बोनस म्हणून राहणं जास्त चांगलं आहे. तुमची किंमत फक्त त्या माणसाला कळेल ज्याला तुमचं मूल्य माहीत आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं बंद केलं की जग तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि आपण कोणालाही बदलू शकत नाही, पण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. तुमचं आयुष्य अनमोल आहे. ते अशा लोकांच्या मागे रडण्यात घालवू नका ज्यांना तुमच्या डोळ्यातील पाण्याची किंमत नाही. तुम्ही एक योद्धा आहात आणि योद्धा कधीही हार मानत नाही. तो फक्त आपली रणनीती बदलतो. आजचा हा संवाद संपताना मला इतकंच सांगायचं आहे की तुमची कदर करणं हे जगाचं काम नाही, ते तुमचं काम आहे. तुम्ही स्वतःचा जितका आदर कराल तितकाच आदर जग तुम्हाला देईल. जर कोणी तुमच्या आयुष्यातून जात असेल तर त्याला जाऊ द्या. कारण कसं असतं ना, हिरा ओळखायला डोळ्यात पारख असावी लागते आणि पारख प्रत्येकाकडे नसते. तुम्ही जसे आहात तसे खूप खास आहात. कोणाच्या तरी प्रमाणपत्राची
तुम्हाला गरज नाही. आता उठा, डोळे पुसा, स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करा. तुमची ही शांतता, तुमचं हे यश लवकरच तुमची नवी ओळख बनेल. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठी झेप घेण्याची तयारी करत असतो. तुम्हीसुद्धा आता ही मोठी झेप घेण्यासाठी सज्ज व्हा. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहा. यश तुमच्या पाठीशी नक्कीच येईल. कशाचे? मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला.
पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा
दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात
तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही, म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण
मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.